गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 15वा आत्मदशक समास 6वा चातुर्य विवरण नाम श्रीराम समर्थ। पितापासून कृष्ण झाले भूमंडळी विस्तारले तेने बी 9 मजले हे तो घडेना। आता सध्या दशक 15वा आत्मदशक सुरू असून ह्या आठवड्यापासून तेथील समास 6वा चातुर्य विवरण नाम हा समास सुरू झालेला आहे। श्री समर्थ सांगतात की शास्त्र वेद आणि तत्वज्ञान वाचून केवळ शब्दाचा अर्थ समजून घेणे पुरेसे नाही, तर त्यामागचा अनुभव विवेक आणि आत्मज्ञान असणे आवश्यक आहे। लोक अनेकदा शब्दाचे अर्थ सांगतात पण त्यात आत्मज्ञानाचा प्रकाश नसतो, त्यामुळे त्यांना खरी सत्यता कळत नाही। शहाणपण म्हणजे केवळ वाचलेले ज्ञान नव्हे, तर जे प्रत्यक्ष आचरणात आलेले अनुभूतीत आलेले असते ते खरे शहाणपण। जे शास्त्र आणि वेद समजतात त्यांनी वादविवाद न करता शांतपणे विवेकानं वागावं। खरा ज्ञानी तोच जो सर्वांच्या कल्याणासाठी बोलतो आणि आपला अहंकार बाजूला ठेवतो। श्री समर्थ पहिल्या ओळीत सांगतात की दिव्यापासून काजळ किंवा काळी शाई तयार झाली, ती सर्व भूखंडावर विस्तार पावली, तिच्याशिवाय ज्ञान प्राप्त झाले असे असते तर होऊ शकत नाही। आहे तरी स्वल्प लक्षण सर्वत्राची साठवण अद्वम आणि उत्तम गुण ते तिची असती। श्री समर्थ या समासाच्या दुसऱ्या ओळीत सांगतात की काजळ किंवा शाई तसे पाहिले तर अगदी क्षुल्लक वस्तू आहे, पण तिच्यामुळेच सर्वत्र सर्व प्रकारचे ज्ञान साठवले जाते। अदम गुण आणि उत्तम गुण तिच्यातच सामावलेले असतात। महिसूत सरसाविला सरसावून द्विधा केला, उभयता मिळून चालिला कार्यभाग। श्री समर्थ या ओळीत सांगतात की महिसूत म्हणजे बोरू, जो लिखाण काम करण्यासाठी पूर्वी वापरला जायचा, नंतर त्याला तासून छेद दिला जातो। याप्रमाणे शय आणि बोरू या दोघांच्या सहयोगाने सर्व लिखाण सर्व कार्यभाग चालतो। श्वेताश्वेतास गाठी पडता मध्ये कृष्ण मिश्रित होता, इहलिक सार्थकता होत आहे। श्री समर्थ पुढील ओळीत सांगतात की श्वेत कागद आणि अश्वेत बोरू यांची गाठ पडली आणि त्यात कृष्णशाही मिश्रित झाली, त्यामुळे इहलोकात सार्थकता प्राप्त होते। विवर्ता याचा विचार मूर्खे हो तोची होय चतुर, सद्यप्रचित साक्षात्कार परलोकीचा। श्री समर्थ या ओळीत सांगतात की त्याचे विवरण केले असता मूर्ख असेल तोही चतुर होतो आणि तत्काळ अनुभव घेऊन परब्रह्माचा साक्षात्कारी होऊ शकतो। सकळास जे मान्य तेची होतसे सामान्य, सामान्यास अनन्य होय जेत नाही। श्री समर्थ या ओळीत सांगतात की सर्वांना जे मान्य असते त्यालाच सामान्य लोक ही मान्यता देतात, पण सामान्यपणे सर्वांस मान्य असलेल्या माईक संसाराचा अंगीकार शहाणा साधक करत नाही। उत्तम मध्यम कनिष्ठ रेषा अदृष्टीची गुप्त रेखा चत्वार अनुभव सारिका होत नाही। समर्थ इथे सांगतात की नशिबाचे 4 वेगवेगळे प्रकार आहेत, उत्तम मध्यम कनिष्ठ आणि अदृष्ट म्हणजे सुप्त। हातावरील रेखा पाहून भविष्य सांगणारा सर्वाचा अनुभव एकच असत नाही। 14 पिढ्याचे पवाडे सांगते ते शहाणी की वेडे, ऐकत्याने घडेने की घडे ऐसे पहावे। श्री समर्थ या ओळीत सांगतात की उगील
उगीच मागील 14 पिढ्याचे पराक्रम जे वर्णन करत असतात ते लोक शहाणे की वेडे. ऐकणाऱ्याने सांप्रत तसेच घडत आहे की नाही पहावे. रेखा तितुकी पुसून जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते, डोळे झाकणी करावे ते काय निमित्त. श्री समर्थ या ओळीत सांगतात की नशिबाची रेखा पूर्वकृपेने बदलता येते. असा प्रत्यक्ष प्रत्यय येतो तरी माणसाने तिकडे डोळे झाका करून करावी. बहुताचे बोली लागले ते प्राणी अनुमानी बुडाले, मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचा. श्री समर्थ यावेळी सांगतात की अनेकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्याने माणूस संशयात बुडून जातो आणि मुख्य जे अनुभवाचे निश्चयात्मक ज्ञान होतो त्यास मुकला जातो. उदंडाचे उदंड ऐकावे, परी ते प्रत्ययी पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. श्री समर्थ या ओळीत सांगतात की अनेक लोक ज्या अनेक गोष्टी सांगतात त्या सर्व ऐकून घ्याव्यात, पण आपल्याला ज्याचा साक्षात अनुभव येईल त्यावरूनच अंतर्यामी खऱ्या खोट्याची निवड करावी. कोणी नव्हे म्हणू नये, समजावे अपाये उपाये, प्रत्येक घावा बहुतकाये बोलोनिया. आता समर्थ यावेळी सांगतात की कोणाचे मत खोडून काढू नका, पण आपण मनाशी विचार करून उपाय आणि अपाय समजून घ्यावे आणि स्वतः त्याचा प्रत्यय घ्यावा. माणूस हे कांड आणि कच्चे, मान्य करावे तयाचे, येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे. श्री समर्थ आता इथे सांगतात की माणूस हट्टी आणि अर्धवट ज्ञान असलेला असला तरी त्याची मनने मान्य करावे, कारण अशा प्रकारे आपण अनेक लोकांना अंतर्यामी खुश राखावे. अंतरी पीळ पेच वळसा, तोची वाढावा बहुवसा, तरी मग शहाणा कैसा निववू नेणे. समर्थ आता या 14व्या ओळीत सांगतात की अंतरात जर अभिमान डावपेच असतील तर तेच नाना तऱ्हेने वाढत जाते. अशा प्रकारे जो माणूस वागतो तो दुसऱ्याचे अंतःकरण निववू शकत नाही, मग त्याला शहाणा तर कसे म्हणावे. वेडे करावे शहाणे, तरीच जेणे श्लाघ्यवाने, उगेच वादांग वाढविणे हे मूर्खपण. हे समर्थ पुढील ओळीत सांगतात की जे वेडे असतील त्यांना शिकून शहाणे करावे, असे केल्याने जीवनाचे सार्थक होते. उगीच वादंग वाढवणे हा मूर्खपणा होय. मिळून जाऊन मिळवावे, पडी घेऊन उलथावे, काहीच कळू नेदावे विवेके बळे. श्री समर्थ या ओळीत सांगतात की लोकांशी मिळते घेऊन लोकसंग्रह करावा, वेळ प्रसंगी पड खाऊन दुसऱ्याचा डाव त्याच्यावरच उलटावा, पण विवेकाच्या जोरावर आपल्या अंतरंगाचा पत्ता दुसऱ्यास लागू देऊ नये. दुसऱ्याचे चालणे चालावे, दुसऱ्याचे बोलणी बोलावे, दुसऱ्याचे मनोगत जावे मिळवनिया. श्री समर्थ आता ह्यावेळी सांगतात की मनुष्याने दुसऱ्याच्या चालीने चालावे, दुसऱ्याच्या बोलीने बोलावे, दुसऱ्याचे मनोगत जाणून त्याच्याशी समरस होऊन जावे. जो दुसऱ्याच्या हितावरी तो विपट काहीच न करी, मानत मानत विवरी अंतर तयाचे. श्री समर्थ येथे सांगतात की जो नेहमी दुसऱ्याच्या हिताचा विचार करतो तो कधीच वितुष्ट येऊ देत नाही. त्याचे मनने मानत मानत हळूहळू त्याचे अंतरंग जाणून घेतो. आधी अंतर हाती घ्यावे, मग हळूहळू उकलावे, नाना उपाये न्यावे परलोकासी. तर समर्थ या ओळीत सांगतात की आधी अंतरंग जाणून घ्यावे, मग हळूहळू त्यास बोलता करावे आणि नाना उपायांनी त्याला परमार्थाकडे लावावे. हेकांडास हेकांड मिळाला,
ते गलबलाची झाला, कळू उठता चातुर्याला ठाव कैसा. श्री समर्थ ते सांगतात की एखाद्या हेकट माणसाला दुसरा हेकट माणूस मिळाला तर तिथे भांडण तंटाच होतो. एकदा कलह उत्पन्न झाला की तिथे चातुर्याला वावच विरत नाही. उगीच करती बडबड, परी करून दाखविणे अवघड, परस्थळ साधने जड कठीण आहे. ही समर्थ आता इथे सांगतात की लोक उगीच बडबड करतात, पण दुसऱ्याचे मन राखणे ही गोष्ट अत्यंत अवघड आहे. बोलायला सोपी पण करायला कठीण आहे. धके चपटे सोसावे, नीच शब्द साहत जावे, प्रस्ताव न परावे आपले हाती. श्री समर्थ ते सांगतात की त्यासाठी प्रथम धक्के धपेटे सोसावे लागतात, नीच शब्द सहन करावे लागतात. तेव्हा मग लोकांना पश्चाताप होतो आणि ते आपलेसे होतात. प्रसंग जाणून बोलावे, जानपण काहीच घ्यावे, लीनता धुरून जावे जेते तेते. श्री समर्थ ते सांगतात की प्रसंग पाहून बोलावे, आपली हुशारी प्रकट करू नये, जेते तेते लीनता धरूनच वागावे. कुमाग्रे अथवा नगरे, पहावी घराची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे, परीक्षून सोडावी. श्री समर्थ इथे सांगतात की कुमाग्रा अथवा नगरात घरोघरी हिंडावे, भिक्षेच्या निमित्ताने लहान थोर सर्व माणसाची नीट पारख करावी. बहुती काय सापडी, विलक्षण लोकी मित्री घडे, उगेच वैसता काहीच न घडे, फिरणे विवरणे. श्री समर्थ या समासाच्या 25व्या ओळीत म्हणतात की पुष्कळाच्या ठिकाणी काही ना काही घेण्यासारखा गुण असतो. विचारवंत लोकांशी मैत्री होते आणि उगीच आपण हात जोडून एका ठिकाणी बसलो तरी यापैकी काहीच घडत नाही. सावधपणे सर्व जाणावे, वर्तमान आधीच घ्यावे, जाऊ नये तिकडे जावे विवेके सहित. ते समर्थ सांगतात की मनुष्याने नेहमी सावध असावे. जेथे जावायचे असेल तेथील वर्तमान आधीच जाणून घ्यावे आणि मग जाण्याला योग्य असेल तर तिकडे विचारपूर्वक जावे. नाना जिनस पाठांतरे, निवती सकळाची अंतरे, लिहून देती परोपकारे, सीमा सांडावी. श्री समर्थ येथे सांगतात की नाना प्रकारे उत्तम पाठांतराने लोकाची अंतकरणे निववावीत. परोपकाराने लोकांना ग्रंथ लिहून देऊन त्यांच्यावर अमर्यादाशी उपकार करावेत. जैसे जयास पाहिजे तैसे तयास दीजे, तरी मग श्रेष्ठ होईजे सकळा मान्य. ज्याला जे पाहिजे असेल ते त्याप्रमाणे त्याला द्यावे, म्हणजे सर्व लोकांची मान्यता मिळून माणूस श्रेष्ठ होतो असे समर्थ या ओळीत सांगतात. भूमंडळी सकळा समान्य, तो म्हणू नये सामान्य, कित्येक लोक अनन्य तया पुरुषाशी. ते समर्थ या ओळीत सांगतात की जो या जगात सर्वमान्य होतो त्याला सामान्य समजू नये. त्या पुरुषाशी कित्येक लोक एकनिष्ठ होतात. ऐशी चातुर्याची लक्षणे, चातुर्य दिग्विजय करणे, मग तयास काय होणे जेते तेते. श्री समर्थ आता या समासाच्या शेवटी सांगतात की अशी ही चातुर्याची लक्षणे आहेत. चातुर्याने जो लोकांची मने जिंकतो मग तो कुठेही गेला तरी त्याला काही कमी पडत नाही. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य विवरण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.